कोकणातील लाखो चाकरमानी आणि स्थानिक जनतेसाठी नेमके काय हवे याचा शोध लोकप्रतिनिधी घेणार आहेत का? चाकरमान्यांना झुलवत ठेवू नका, त्यांना रेल्वेची सेवा द्या, हीच किमान मागणी आहे. महामार्ग एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होणार, अशी डेडलाईन केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणी जनतेला निश्चितच चांगला महामार्ग व्हायला हवा, पण लाखो जनतेच्या सोयीचा मात्र रेल्वे गाडी आहे. आज कोकणातील चाकरमानी आणि स्थानिक जनता रेल्वेने प्रवास करताना ढोरा मेंढरांसारखे प्रवास करण्याची त्यांच्यावर वेळ येते. कोकणातील जनतेची सारी सोपी मागणी आहे. जलद प्रवास करण्यासाठी तुतारी, कोकण कन्या या गाड्यांना पनवेल येथे 2 बोगी जोडण्यात याव्यात. कोकण प्रवासी संघटना अशी मागणी कोकण रेल्वेकडे करत आहे. आम्हाला महामार्गापेक्षा चांगली रेल्वे सेवा द्या, हीच अपेक्षा कोकणातील जनतेची आहे. कारण इथल्या जनतेचा प्रवास हा रेल्वेने कमी पैशात आणि सुखकर असा होत असतो. सणासुदीच्या दिवसात रेल्वेनेच प्रवास करणे कोकणी जनतेला सोयीचे ठरते. आमची सोय करणार असाल तर रेल्वेनेच प्रवासाची सोय करा. महामार्गावरून प्रवास करणारे आम्ही नाही, याची किमान जाणीव असू द्या, असं म्हणणं त्यांनी मांडलं आहे. मुंबईतून आणि पनवेलमधून सुटणाऱ्या तसेच गोव्यापर्यंत जाणाऱ्या सर्व गाड्यांना रात्रीच्या वेळी 2 जास्त बोगी लावण्यात आल्या तर कोकणी जनतेची मोठी गैरसोय दूर होईल. त्यांना आणखी किती दिवस झुलवत ठेवणार, असे ग्रामीण भागातील जनतेतून आता म्हटलं जात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.